विधान परिषदेच्या 5 जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर। भाजपकडून दादाराव केचे, संदीप जोशी आणि संजय केनेकरांनी दाखल केले अर्ज, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांनी अर्ज भरला। सर्व सरकारी कार्यालयांमध्ये महिला प्रसाधनगृह हवीत। 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये हे काम पूर्ण करा। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश। ब्रह्मदेव आला तरी सरकारला धक्का लागणार नाही। नाना पटोलेंच्या ऑफरवर अजित पवारांचं प्रत्युत्तर। 5 वर्ष सरकार स्थिर असल्याचंही वक्तव्य। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र दुरुस्ती करणार। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। कालबाह्य ठरलेल्या योजना बंद कराव्या लागतात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधानसभेत उत्तर। शिवभोजन, आनंदाचा शिधा योजनांसंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण। वाळू पुरवठ्यावरून मुनगंटीवार आणि बावनकुळेंमध्ये जुगलबंदी। 15 दिवसांमध्ये वाळू दिली नाही तर कारवाई करणार का? मुनगंटीवारांचं विधान। तर 15 दिवसांमध्ये तहसीलदार घरकुलांना वाळू उपलब्ध करून देणार, बावनकुळेंचं आश्वासन। फडणवीस औरंगजेबासारखेच क्रूर, मी काहीही चुकीचं बोललो नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम। वरिष्ठांच्या जवळ जाण्यासाठी हे वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, कारवाई करण्याचाही दिला इशारा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची औरंगजेबाशी केलेल्या तुलनेचे विधान परिषदेत पडसाद। सपकाळांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा, दरेकरांची मागणी। 100 दिवसात 1 विकेट गेली, 6 महिने थांबा, आणखी 1 विकेट जाणार। पुण्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचा दावा, मात्र नेमका रोख कोणाकडे याची राजकीय वर्तुळात चर्चा। मंत्रिमंडळातील आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, यासाठी भाजपमधील लोक आम्हाला हत्यारं पुरवत आहेत। सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांचा आणखी एक खळबळजनक दावा। मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाचे 2,65,00,000 रुपये हडपले। माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप। रावल कुटुंबियांनी त्यांची शेतजमीन शेवाळे धरणामध्ये जाणार असल्याचा खोटा अर्ज करत शासनाला फसवलं, गोटेंचा आरोप। राहुरी तालुक्यातील आरडगावमधील सौर कृषी वाहिनी प्रकल्प तातडीनं सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। शिर्डीतील शेतकऱ्यांसह माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा थेट इशारा। धनगर आरक्षणासाठी राज्य शासनाची शिफारसच नाही, केंद्रीय मंत्र्यांचे खासदार विशाल पाटील यांना लेखी उत्तर। त्यानंतर राज्यातील महायुतीच्या सरकारनं धनगर आरक्षणाबाबतची तातडीची शिफारस करावी, खासदार विशाल पाटील यांचं आवाहन। सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार। अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी करणार आंदोलन, याबाबत पोलीस अधीक्षकांनाही दिलं निवेदन। बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांकडून अटक। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून बनसोडेला दोरी आणि वायरनं केली होती मारहाण। किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी जळगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं भीक मागो आंदोलन। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।